हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. स्वागत आहे सर्वांचा शेवटचा दिवस. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी 14वा वर्ष. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं एक भव्य दिवस आयोजन आणि आज शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. पहिली उपउपांत्य फेरीची मॅच आपण पाहतो. पहिली क्वार्टर फायनलची मॅच म्हणजे एका साईडला आपण पाहिलं तर गावदेवी स्टार्स अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर्स माहीम. प्रवास राहिलाय कुठेतरी क्वार्टर फायनलमधून माघारी परतत होते बट सेमीफायनलमध्ये जायचं आहे पहिल्यांदाच आणि त्यासाठी माहीम पॅकर देखील आज सज्ज झालाय. बट पहिल्या डावामध्ये कुठेतरी संघ 27 रन झाले धावफलकावरती गावदेवी स्टार्स. या बॉलवर देखील मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र सिंगल रन मिळेल तिकडे. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे बट एक रनने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड पाहिलं तर 28 आणि 29चं टार्गेट आहे. म्हणजे चांगला स्पेल पाहिला गेला. पहिली ओव्हर हार्दिकने एक चांगली टाकली. त्यानंतर जर पाहिलं तर अमितची देखील एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हार्दिक त्यानंतर हरेंद्रने देखील एक चांगला स्पेल टाकला. संजयची देखील एक चांगली ओव्हर पाहिली गेली. सर्व बॉलर्सने आज चांगले एफर्ट्स पाहिले गेले. त्यामुळे कुठेतरी पहिल्या डावामध्येच खेळ शांत राहिला आहे. पण 29 देखील या ग्राउंडवर फाईट होऊ शकतो. जर विकेट काढली तर टीम गावदेवी स्टार्स देखील मॅचमध्ये येईल. बट माहीम पॅकर्स संघाला एक चांगला अनुभव आहे या ग्राउंडवरती. आज पहिलीच क्वार्टर फायनलची मॅच खेळतात. यानंतर देखील RM रेम्बो मंगलमूर्ती त्यांच्या विरुद्ध रिधान रेणुका माहीम अशी देखील मॅच असणार आहे. शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. शेवटची आज 4था दिवस आहे. 8 संघ मात्र इथे क्वालिफाय झाले. 8 संघांमधून आपण पाहिलं तर आज 4 संघ, 4 मधून 2, 2 मधून 1. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 14व्या पर्वामध्ये कोण चॅम्पियन होणार अगदी नाव कोरलं जाईल. भव्य दिवस आयोजन आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टॉस केला जातोय. महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. एका साईडला RM रेम्बो आशिष केणी आहेत. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रिधान 11 माहीम आमचे राजा आहेत आणि बाबू सरांच्या हस्ते मात्र महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. चांगली मॅच आहे. यानंतर देखील चांगली मॅच रंगेल. बट 29 रन माहीम पॅकरला करायचे आहेत. त्यामुळे 29 रन देखील कुठेतरी आपण पाहिलं तर फाईट होताना पाहायला मिळेल. आज शेवटचे दिवस आहे. भाऊयात खेळपट्टी देखील एक सुरेख बनवली आहे. खेळपट्टीवर एक वेगळी मजा आहे. काल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या मॅचेस रंगल्या आणि आज शेवटच्या दिवसामध्ये देखील एक वेगळी चुरस असणार आहे. ग्लोरिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. अष्टविनायक बिट्स दादर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला वॉटर बॉटल आहे. यानंतर रेम्बो मंगलमूर्ती संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. एक चांगली सारखाच तिकडे पण आहे. त्यांनी पण 29 रन मात्र इथे डिफेंड केल्या होत्या या ग्राउंडवरती. 4 दिवसामध्ये खूप काही पाहायला मिळालं. 60 रन पाहिले. आकाश गुरावचे 4 बॉल 4 सिक्स पाहिले. अगदी काल देखील खूप चांगल्या मॅचेस रंगल्या. काल प्रणय मोरेची बॉलिंग पाहिली. आनंद लोकेला आपण पाहिलं. करण पाटीलची बॅटिंग पाहिली. दिवा डोंबिवलीमध्ये देखील एक चांगली स्टारकास्ट विशालला आपण पाहिलं.
ओमकार पाटणेने देखील एक चांगला परफॉर्मन्स केला. अगदी सर्वांचा खेळ चांगला राहिला गेलाय. सूरज उपाध्यायला आपण पाहिलं, आशिष खेणीला पाहिलं, शुभम लोखंडे, करण सोळा, एक चांगली स्टारकास्ट तिकडे पण पाहिलं. बॉलिंगसाठी शामीच्या हातामध्ये बॉल दिलाय. शामी एक चांगली पहिल्या दिवसामध्ये चांगला स्पेल टाकला होता. स्ट्राईक एंडला बॅटर नितेश रेड्डी येत आहेत. याच परिसरातील एक धडाकेबाज बॅटर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे या ग्राउंडचा एक चांगला अनुभव आहे. त्यांना माहिती आहे 29 रन देखील या ग्राउंडवर खूप आहेत. आणि जेव्हा तुम्ही क्वार्टर फायनल खेळता, सेमीफायनल खेळता, तेव्हा कुठेतरी दडपण असतं. त्यामुळे तो दडपण मात्र इकडे असणार आहे. आणि 29 रन करायचे आहेत माहीम पॅकर. माहीम आज पहिल्यांदाच मात्र सेमीफायनलच्या दिशेने प्रवास होईल का, सेमीफायनलमध्ये जातील का, यासाठी मात्र अगदी मनामध्ये हुरहुर चालू आहे. क्या बात आहे. आज त्यांच्यासाठी खूप महत्वाची मॅच आहे. बॉलिंगसाठी शमी आहेत, पहिली ओव्हर घेऊन येतात. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक मात्र इथे खातं ओपन केलं गेलं. 29 रन या ग्राउंडवर आपण बघू शकतो. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेले. या बॉलवर मात्र पंचाकडे लाऊड अपील आणि इट इज आउट. नितेशला मैदान सोडावं लागतंय. मात्र मॅचला सुरुवात झाली आहे. गावदेवी स्टार्स आज मॅच मध्ये येईल का पहा. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. किपरने मागे खूप चांगले एफर्ट्स लगावले. आणि या ग्राउंडचा इतिहास आहे. मी खूप वेळा अशा मॅचेस पाहिल्यात, 28, 27, 29. त्यामुळे या ग्राउंडवर अगदी ही मॅच देखील रंगेल. माहीम पॅकर अगदी क्वार्टर फायनल पर्यंतच प्रवास राहिला, पण तो सेमीफायनल मध्ये यावर्षी जाईल का. न्यू बॅटर संजय येतात. आज पहिलीच मॅच आपल्या परिसरात खेळतात आणि ती देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर एक चांगला आजचा दिवसच एक सर्वांच्या नजरा माहीमवर असणार आहेत. नॅशनल स्पोर्ट्सच्या चॅनलवर देखील अनेक आमचे प्रेमी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पण स्वागत आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच जर पाहिलं त्यानंतर रेम्बो मंगल, मूर्ती वडाळा, रिदान माहीम, त्यानंतर अविनाश मुकेश, रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम, त्यानंतर जॉर्ज कल्याण विरुद्ध श्री 11 दिवा. या बॉलवर देखील सिंगल रन मिळतीये. स्ट्राईक एंडला हार्दिक आहेत. त्यांची देखील या ग्राउंडवरती एक चांगली खेळी राहिली आहे आणि आज स्वतःला मात्र इथे प्रूव्ह करावं लागेल. आपल्या परिसरात खेळतोय त्यामुळे आपल्याला सिद्ध करणं गरजेचं आहे आणि या महत्वाच्या मॅचमध्ये हार्दिकला परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर मात्र सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता, असा चान्स काढावा लागेल. शामीने थोडी घाई केली आहे. जर जिंकायचं आहे टीम गावदेवी स्टार्सला तर मात्र असे रनआउट तुम्हाला काढावे लागतील. संधी देऊन चालणार नाहीये. पहिलीच मॅच आहे, दुसरा डाव मात्र चालू आहे. 29 रनचा पल्ला गाठायचा टीम माहीम पॅकर्स. माहीम आज आपल्या परिसरातच आपण एक महत्वाची मॅच खेळतोय. उपउपांत्य फेरीची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच, पहिली मॅच अगदी बरोबर ऑन टाइम चालू झाली. आज 4 दिवस आपण या क्रीडा स्पर्धा. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये येईल का, बॉल आतमध्ये येतोय. 2 रन मात्र धावून काढलेत. बॉल झाडाला लागला तर आतमध्ये तुम्हाला धावून काढायचे. स्कोर पाहिलं तर 5 रन झालेत. या बॉलवर देखील सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर डॉट बॉल येईल. चांगली मॅच आहे. टीम गावदेवी स्टार्स पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते. 5 बॉल 5 झालाय. बॉल टू बॉल आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा शमी असणारा. संजय देखील मात्र तिकडे सिंगल करण्याचा प्रयत्न करतील. पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. या ग्राउंडवर जो पेशन्सने खेळेल तो चांगला क्रिकेट खेळ. या बॉलवर फटका उडवला गेलाय. हवाई फायर बॉल हवेत आहे. बॉल झाडाला लागेल का, आणि एक चांगली कॅच पकडली गेली आहे. मी पेशन्सचाच उल्लेख केला भूषणजी, आणि इकडे पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेव्हा आज महत्वाची मॅच खेळताय तिकडे सिंगल जरी आला असता तरी हरकत नव्हतं, बट तुम्ही क्रिकेट किती कसं खेळताय त्याला महत्व आहे.
सिक्स आणि बाउंड्री मारून क्रिकेट खेळलं जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला सिंगल देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि संजयनी मात्र इथे पेशन्स हटलं, मैदान सोडावं लागतं. इथून देखील मॅच थोडी फाईट जाईल, कारण की अजूनही 24 बॉलमध्ये 24 रन करायचे आहेत आणि विकेट देखील 2 गेल्यात. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली ओव्हर टाकली शमीने. नावाप्रमाणे शमीने कामगिरी केली आहे. भारताचा शमीने संपूर्ण द्रोणाचार्य पुरस्कार देखील यावर्षी मिळवला आणि खूप चांगली कामगिरी करत असताना शमीची देखील एक चांगला खेळ राहिला. न्यू बॅटर सिद्धार्थ येतात, खूप महत्वाची आहे. आता पार्टनरशिप करावी लागेल. जेव्हा तुम्ही सेमीफायनल खेळता, क्वार्टर फायनल खेळता, खूप ग्राउंडवर ह्या मॅटर करतं आणि हे ग्राउंड तर अगदी अशाच मॅचेस पाहिल्यात नेहमीच. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. चोवीस 24 करायचं आहे. मॅच कुठेतरी फाईट होताना पाहायला मिळते. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये अगदी आज सर्व मॅचेस, म्हणजे अशी कुठली मॅच मला असं वाटतं वन साईड होणार नाहीये. सर्व मॅच अशा फाईट होतील. आज माहीमचा देखील अगदी परिसरातले सर्व आज खेळाडू एन्जॉय करतील की आपले माहीमच्या 2 संघ, काल देखील एका संघाला चान्स होता, बट तोही संघ आपण पाहतो शिवनेरी माहीम कुठेतरी एक्स्ट्रा रन्सने बॅकफुटला गेला, पण त्यांना देखील चान्स होता की पुढे जाण्याचा. 38 रन्सला मात्र चेस करत असताना रॉयल फॅम सगळं अगेन्स्ट थोडे एक्स्ट्रा पडले, त्यामुळे समोरच्या संघाला चान्स दिला आणि त्यामुळे त्या संघाने देखील एक चांगला परफॉर्मन्स केला. बिपिन परबची एक चांगली बॅटिंग पाहिली, टायमिंगला समोर 6. आनंद लोकेची एक चांगली खेळी पाहिली गेली. गितेशने देखील पहिल्या डावामध्ये एक चांगला 6 मारला. संतोषने देखील एक चांगला 6 पाहायला मिळाला. हा बॉल पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र खातं ओपन केलं गेलंय. 6 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेश येतात. प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट घातली, म्हणजे बॅटरनी पण घातली, बॉलरनी पण घातली आहे टी शर्ट. हा बॉल देखील व्हाईट बॉल आणि इकडे देखील मात्र एक्स्ट्रा रन. या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक्स्ट्रा रन एक मला असं वाटतं 2 रन प्रमाणे. जर तुम्ही एक एक्स्ट्रा टाकता तर मला असं वाटतं ते 2 रन तुम्ही खर्च करताय. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन सिंगलने पुढे जाईल. गावदेवी स्टार्सला मात्र खूप महत्वाची कामगिरी आहे. फिल्डिंग, एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे दोन्ही बॅटरला. म्हणजे एक इनिंग खूप महत्वाची. एक 10-12 रनची जरी पार्टनरशिप झाली ना तरी मॅचमध्ये टीम माहीम पॅकर देखील येईल. पार्टनरशिपची सक्त गरज आहे. आज नॅशनल स्पोर्ट्सची देखील टीम 4 दिवस एक चांगलं कार्य करते. धनंजय कवळे त्यांची पूर्ण टीम आमची चंदू. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. मयुरेशने एक्स्ट्रा रन्स खूप टाकल्यात. नऊ रन झालेत. आता मात्र समीकरण आलं 23 बॉलमध्ये 20 रन करायचे आहेत. मयुरेशचे एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅचमध्ये गावदेवी स्टार्सला मात्र एक पायरी अजून खालती घेऊन आले. जसा शेअर मार्केटमध्ये रेट वरती जातो तसं रन्स पण खूप महत्वाचे वरती जाणं. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी असा प्लेट केला की मला असं वाटतं 3रा दिवस चालू आहे टेस्टचा. एवढा सन्मान दिला, हे खूप महत्वाचं आहे. भले विकेट टिकून ठेवायचं आहे. लेफ्टी बॅटर सिद्धार्थ. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगल्या पॅडल स्वीप, अगदी हलक्या हाताने बॅट ठेवली. 1 रन मिळेल डिक्लेअर झोनमध्ये. 10 रन, 19 रन करायचे आहेत. लेफ्टीचा रोल खूप महत्वाचा आहे. एका दुसरा एक्स्ट्रा पण येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मयुरेश थोडी दडपणामध्ये आहेत. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं फक्त तिकडे. सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड पाहिलं तर 11 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला हार्दिक येत आहेत. दुसरी इनिंग आहे आणि 29चं टार्गेट आहे. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल. डॉट बॉल मात्र टीम गावदेवी स्टार्सला डॉट बॉल खूप महत्वाची आहेत. विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं. चांगली फिल्डिंग करावी लागेल. 1-1 रन वाचवावे लागतील. किपरचा रोल देखील महत्वाचा आहे की कुठला बॅटर कुठल्या एंडला चांगला खेळतोय, कुठल्या झोनमध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्कोर पाहिलं तर 11 रन झाले, तसं 18 करायचे आहेत. 18 देखील खूप आहे त्या ग्राउंडवर. हा बॉल देखील फिंगर रोल केल्या गेल्या. व्हाईट बॉल.
मयुरेशच्या एक्स्ट्रा रन्स यामध्ये तब्बल आपण पाहिलं तर ह्या ओव्हरमध्ये अगदी 4 वाईट टाकलेत. ते 4 वाईट अगदी खूप चुकीच्या इनिंगला पडले आहेत. अंडरआर्म क्रिकेट जर तुम्हाला चांगलं खेळायचं तर एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी मात्र तेच कमतरता होताना पाहिली गेली. बॉलर मयुरेशकडून एक्स्ट्रा रन्सच जास्त पडल्या गेल्या, त्यामुळे कुठेतरी मॅचमध्ये थांबली गेली टीम गावदेवी स्टार्स. या बॉलवर देखील नो बॉल आणि 9 ला प्लस होईल. चौदा रन झाले त्या फलकावरती. अजूनही 15 रनची गरज आहे. ह्या ग्राउंडमध्ये एक्स्ट्रा टाकला तर तुम्ही नक्कीच बॅकफुटला जाईल. अशा अनेक मॅचेस 4 दिवसामध्ये पाहिल्या की एक्स्ट्रा रनने अनेक टीम हरल्या. अठरा बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. अठरा बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. एक ओव्हर चांगली आली ना टीम गावदेवी स्टार्स देखील मॅचमध्ये येईल. त्यामुळे एक ओव्हर चांगली येणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी शाहिदला आमंत्रित केले गेले. एक ओव्हर खूप महत्वाची आहे. लास्टला 12 बॉल 12, 12 बॉल 11, 12 बॉल 10 जरी मॅच आली तरी रंगेल. 6 बॉल 8, 6 बॉल 7 देखील या ग्राउंडवर फाईट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर सिद्धार्थ. या बॉलवर आपण पाहिलं तर सिद्धार्थला मैदान सोडावं लागतंय. कहाणी में ट्विस्ट, विकेट गेली आहे. समोर असलेला 6 आहे या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. नाकोडा मैदान, माहीम पोलीस कॉलनी आणि नेहमीच दरवर्षी या टुर्नामेंटचं एक भव्य दिव्य असं आयोजन असतं. आज सर्व नवप्रकाश तरुण मित्र मंडळ आणि माहीमचा महाराजा आज या क्रीडा स्पर्धेचं एक आयोजन. बॅटिंगसाठी हरेंद्र येतात. उडत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंगसाठी शाहिदला खूप चांगली ओव्हर टाकावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर हरेंद्र एक चांगले बॅटर आहेत. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला मात्र इकडे डायरेक्ट हिट लागलाय जरूर. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, महत्वाची विकेट बाहेर जाते. हार्दिकला मैदान सोडावं लागतंय. डिसिजन आहे पेंडिंग, नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळू. आज आमचे सर्व ऑफिशियल्स तिकडे चेक करतील. थोडं डेंजर झोनला हार्दिक होते. हार्दिकचे देखील अगदी हार्टबीट थोडे जास्त वाढले असतील, कारण की सिच्युएशन तशी आहे. या सिच्युएशनला रनआउट विकेट जाणं खूप चुकीचं आहे. आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल हार्दिकला. चांगला रनआउट तिकडे काढला. मी चेतनने मात्र एक चांगला रनआउट काढला तिकडे. चेतनला माहिती होतं चेतनकडे बॅटिंग थोडी लूज केली, चेतन रनआउट झाला, म्हणून चेतननी पण रनआउट काढलाय. आणि असा काढला की मेन बॅट्समनचा काढला. खूप महत्वाचं आहे. रनआउट काढणं देखील एक कला आहे की रनआउट कसं काढायचं. जडेजा, रैना जे रनआउट काढायचे, मोहम्मद कैफ खूप महत्वाचे होते, विराट कोहली. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर रंगताना पाहायला मिळतीये. अजूनही जवळपास 15 पाहिजे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शाहिद बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. पाहूया तिसरी देखील विकेट मिळवेल का. बॅटिंगसाठी अतिश येत आहेत. आता इनिंगची गरज म्हणजे मोठी इनिंग सिंगल डबल जरी कोण जो खेळेल तो खूप महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये कुठल्याही खेळात. या बॉलवर देखील लेग ब्रेक चांगला बॉल पाहिला गेला. सिंगल रन मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे. मयुरेश स्वतःवर नाराज असेल कारण की मयुरेशने तब्बल एक्स्ट्रा टाकले त्यामुळे टीम समोरची टीम देखील एक चांगली कमबॅक केलाय. माहीम पॅकर तब्बल 5 एक्स्ट्रा पाहिले गेले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शाहिद स्ट्राईक एंडला बॅटर हरेंद्र. चांगली ओव्हर टाकली आहे. गुड बॉलिंग शाहिद. 1 रन मिळेल. मॅच फाईट होती. आज सर्व मॅचेस सर्व रंगताना पाहायला मिळतील कारण की सर्वांचं या क्रीडा स्पर्धेवर एक वेगळंच लक्ष राहिलं गेलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14वा वर्ष. आज भव्य दिव्याचं आयोजन आणि ऑन टाईम म्हणजे सर्व मॅचेस अगदी ऑन टाईम चालू झाल्यात 4 दिवसामध्ये. या बॉलवर चेक केलं गेलं शाहिदने. शाहिदची एक चांगली ओव्हर आली आहे. 2 विकेट मिळवले. 2 रन आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. शाहिदला माहिती आहे जे काय करायचे ते आपल्याला आता करायचं आहे. गावदेवी स्टार्स अंधेरीचा संघ आहे. आज खूप चांगला खेळ केला. पहिल्या दिवसामध्ये देखील एक चांगली कामगिरी करत असताना पुढे आले. आज देखील फाईट करतात. 29 रनला मात्र समोरच्या संघाला देखील रोखून ठेवलंय. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक चांगला फटका. ग्राउंड स्ट्रोक. रन सिंगलने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. वन टू गो. या बॉलवर देखील संधी निर्माण झाली होती. रन सिंगल मेल. गुड बॉलिंग शाहिद. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. या ओव्हरचा एक चांगला स्पेल. इकॉनॉमी बॉलिंग म्हणजे 6 बॉल त्यांनी मध्ये टाकले नाही. अवघ्या 4 रन खर्च करत असताना एक चांगली ओव्हर. अफलातून ओव्हर. 18 झाला धावफलकावरती. 12 बॉल 11 पाहिजे. 12 बॉल 11ला तर ही ओव्हर देखील तेवढीच महत्वाची आहे. 4 विकेट गेलेत त्यामुळे या दोघांना मात्र जे काय करायचं ते दोघांनाच करायचं आहे. आणि माहीम पॅकर्स मला मात्र इतिहास करेल. जर जिंकले तर मात्र पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये जातील. मोठी गोष्ट आहे. बट आज तो इतिहास करावा लागेल दोन्ही बॅटरला अतिश आणि हरेंद्रला. आज एवढं वर्ष आपण खेळतोय तर कुठेतरी सेमीफायनलमध्ये जाणं गरजेचं आहे. 12 बॉल 11 पाहिजे. तब्बल 4 विकेट गेलेत. 12 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. ही ओव्हर जर सेफ आली ना तर मॅचमध्ये अजूनही कमबॅक करेल टीम गावदेवी स्टार्स. विकेट काढायचे. डॉट बॉल 6 बॉल 7 6 बॉल 6 जरी आली तरी मॅच रंगेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शमीच्या हातामध्ये बॉल दिला पुन्हा एकदा. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते हे देखील एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे चांगली मॅच आहे. हरेंद्र देखील अगदी अनुभव आहे. या ग्राउंडवरती खूप चांगलं खेळले आहेत. त्यामुळे आज आपल्या परिसरात खेळतोय आणि आपल्या ग्राउंडवर आपल्याला जिंकणं गरजेचं आहे आणि चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. या बॉलवर बॅट्समनवाला जागेवरच उभं ठेवलं गेलं. एक चांगली पिचिंग आहे. बट सिंगल रन मिळेल. स्कोर पाहिलं तर 19 झालेत. 11 बॉल 10 पाहिजे. चांगली बॅटिंग. अतिश आणि मात्र हरेंद्रला खूप महत्वाची इनिंग आहे. अभिनय तो कवी नाहीये. आज नाही करू शकत तर नक्कीच पुढच्या वर्षी वाट पाहावी लागेल. बट सेमीफायनलमध्ये जायचं तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. 10 रन करायच्यात पण ते देखील या ग्राउंडवर खूप मोठे आहेत. या बॉलवर येईल डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता बॉल टू बॉलची मॅच आहे. सर्व माहीमचे पाठीराखे आहेत. आपल्या परिसरातले खेळाडू खेळतात. त्यामुळे आपल्या ग्राउंडवर आपण हरणं भाऊ चुकीचं आहे. आपल्या परिसरात आपण हरत असताना कुठेतरी ते बघवत नाहीये. बट फाईट करतील. बॉल टू बॉलची मॅच आहे. बॉलिंगसाठी शमी आहेत.
स्ट्राईक एंडला बॅटर अतिश. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. थर्ड मॅनला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. धावफलक एकनी पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 20. 9 बॉलमध्ये 9 रन करायचे. बॉल टू बॉलची मॅच आहे. क्या बात आहे. पहिलीच मॅच आज रंगताना पाहायला मिळते आहे. सुपर संडे, संडे फंडे. हा बॉल वाईड. शमीचं मात्र वेगेवरचं नियंत्रण सुटलं आणि बॉल खूपच बाहेर. तुमच्या हातावरती कंट्रोल पाहिजे. कसा बॉल टाकायची, पिचिंग कशी करायची, बॉल सोडण्याची पद्धत, कुठे बॉल रिलीज करायचा, खूप महत्वाचं आहे. हा बॉल धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे आपण पाहिलं तर चान्स घेतला तिकडे. 1 रन मिळेल. अजूनही पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. अतिश आणि हरेंद्रने एक चांगली इनिंग बिल्डअप केली. भले डॉट आले पण दोघं देखील अगदी जिद्दीने उभे राहिले. वेल प्लेड अतिश आणि हरेंद्र. व्हाईट बॉल चुकी होते गोलंदाजाच्या माध्यमातून, शमी यांच्या माध्यमातून. आणि मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टीम माहीम पॅकर संघाकडे मात्र झुकतीये. 6 रनची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्याकरिता. हे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत गोलंदाज शमीचे. या बॉलवर डॉट बॉल. चांगली पिचिंग पाहायला मिळाली. बॅटर अगदी बॅट उचलूनच राहिला आणि बॉल निघून गेलाय. मॅच आली आहे 7 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. क्या बात आहे. पैसा वसूल मॅच आहे. या ग्राउंडवर 6 बॉल 20 पण तुम्ही मारू शकता, बट 6 बॉल 6 ला देखील फाईट करता येईल. अतिशवर देखील दडपण असणार आहे. तर बाहेरचं कॅल्क्युलेशन वेगळं चालू असेल, बट जे आतमध्ये दोघं खेळतात ते दोघांनाच माहिती आहे काय दडपण आहे. की भाऊ सिंगल कर, 6 येईल, 1 कर, 5 कर. मैदानात जो हँडल करतो त्यालाच माहिती असतं की काय करायचं. या बॉलवर डॉट बॉल येतोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. किपर 22 रुपयामध्ये रन मिळेल. किपरने थोडी घाई केली आहे. किपरने एवढी घाई केली की 1 रन मिळते आहे. किपर हा बॉल नक्कीच किपरच्या लक्षात येईल. त्या डोळ्यासमोर असणार आहे हा बॉल. 1 रन मिळते 22 रुपयामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊन थांबली आहे. 6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. अफलातून मॅच आहे. बिग फाईट, काटे की टक्कर. कोण जाणार सेमीफायनल मध्ये, सर्वांच्या नजर असणार आहेत. 6 बॉल 5 करायचा आहे. चांगली मॅच आहे. 6 बॉल 5 ला आता मात्र या सिच्युएशनला जर पहिल्या 2-3 बॉलला भूषण सर 1-2 विकेट गेली तर अजून थोडी मॅच डगमगेल. आणि जर ग्लोरी नक्कीच गावदेवी स्टार्सला जर मॅचमध्ये यायचं आहे तर विकेट काढणं गरजेचं आहे. या जोडीला थांबवायचं आहे तर गावदेवी स्टार्स देखील मॅचमध्ये येऊ शकते. बट माहीम पॅकर मात्र आज खूप चांगली बॅटिंग करतात अतिश आणि हरेंद्र. त्यांचे 5 विकेट गेलेत आणि माहीम पॅकर्स माहीम संघाच्या आपण पाहिलं तर 4 विकेट गेली आहेत. आणि जास्त रन्स मला होतं गावदेवी स्टार्सने एक्स्ट्रा रन टाकलेत. बॅटिंगने कमी रन आलेत. त्यामुळे गावदेवी स्टार्सला पण एक्स्ट्रावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. काल शिवनेरी माहीम संघ जर एक्स्ट्रा रन एक मॅच हरली आहे, तुम्ही कुठली मॅच कशी हरताय त्याच्यावर तुम्ही प्रोग्रेस करा. तुम्ही एक टुर्नामेंट एका एक्स्ट्रा रनने हरले, त्यामुळे तिकडे तुम्हाला बॉलिंगवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर येत आहेत. हा बॉल देखील पाहिला तर व्हाईट बॉल, लेफ्टी आहेत. शैलू येतात बॉलिंगसाठी. शैलेश सहा बॉलमध्ये 4 रनची गरज आहे.
शैलूला मात्र इकडे कुठेतरी कमबॅक करावा लागेल, मिडल पिचिंग करावी लागतील. बॅट्समनला थोडं कष्ट करून रन आले तर हरकत नाहीये, पण बॅट्समनला तुम्ही जर इझी रन देताय तर ते कुठेतरी चुकीचं आहे. ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी शैलू स्ट्राईक एंडला बॅटर अतिश. 6 बॉलमध्ये 4 रन करायचे आहेत. बिग फाईट काटेकी टक्कर. या बॉलवर विकेट जाते. कहाणी मॅच अजूनही संपली नाहीये. बॅटरला मला असं वाटतं व्हाईटचा बॉल कुठेतरी बॅटवर घेतलाय आणि चुकी झाली तिकडे. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. हरेंद्रला देखील मैदान सोडावं लागतंय. आता सिच्युएशन काय घडतंय की नवीन बॅटर स्ट्राईक एंडला येईल आणि नवीन बॅटर जेव्हा येतो तो पहिलाच बॉल खेळत असतो, त्यामुळे त्याला पण दडपण असणार आहे. काय मॅच रंगली आहे. तर समांतर विकेट गेलेत. आता मात्र हरेंद्रेला मात्र मैदान सोडावं लागेल. 5 बॉलमध्ये 4 रन करायचे आहेत. हे 4 रन खूप महत्वाचे आहेत. 5-4 आहे. अक्षय येतात नवीन बॅटर. लेफ्टी बॉलर आहे, त्यामुळे भूषणजी लेफ्टी बॉलर नेहमी अँगल बनवतात आणि नेहमीच घातक राहिलेत. म्हणजे कुणीही बघा, जडेजाला पाहिलं तरी लेफ्टी खूप चांगली बॉलिंग राहिली गेली. लेफ्टी अँगल एक रायटीसाठी थोडा कठीण जातं आणि जर ह्या बॉलरनी जर चांगला स्पेल टाकला तर गावदेवी स्टार्स देखील मॅचमध्ये येऊ शकते. 5 बॉलमध्ये 4 रन करायचे आहेत. काय मॅच रंगली आहे. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे आपण पाहिलं तर काय मॅच रंगली आहे. 3 रन करायचे आहेत. आतिशला मात्र स्ट्राईक दिली आहे. आतिश आज दडपण असणार आहे आणि खूप वर्ष ही टुर्नामेंट देखील खेळतात. आज अनुभव आहे. पण मॅच कशी रंगते. मॅच आवडली असेल का जोरदार टाळ्या मॅच साठी. नक्की दोन्ही टीमने फाईट केली, म्हणजे काही असू द्यात, दोन्ही टीमने फाईट केली आहे. 3 रन करायचे आहेत. 4 बॉल 3. काय मॅच रंगली आहे. बॉलरसाठी आपण पाहिलं तर शैलू लेफ्टी आहेत. फिल्डिंग सजवतात आपल्या अंदाजामध्ये. शैलूला माहिती आहे की माझी पिचिंग, माझा बॉल कसा बनेल आणि बॉल मध्ये टाकायचा आहे. बॅट्समनवर देखील तेवढंच दडपण आहे, फिल्डरवर देखील तेवढंच दडपण आहे, सर्वांवर दडपण आहे. सर्व प्रेशरमध्ये खेळतात. 4 बॉल 3 आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. पहिलीच मॅच काय रंगली आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे कंप्लीट केली जाते. बॉल फिरतोय आणि 2 रन मात्र तिकडे मिळतात. आज माहीम पॅकर, माहीम संघ पहिल्यांदा सेमीफायनलच्या दिशेने हळूहळू मॅच मध्ये गेलेत. तीन बॉल 1 पाहिजे आणि या 14 वर्षाच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं पहिल्यांदाच माहीम पॅकर, माहीम संघ आज सेमीफायनल गाठणार का, त्यावर देखील नजरा आहेत. आज आपल्या परिसरात आपण खेळतोय. क्या बात आहे. आज गणरायाचं मात्र इथे अवघ्या 1 रनची गरज आहे. पण ह्या सिच्युएशनला जर विकेट गेली तर मॅच मध्ये अजूनही चुरस निर्माण होऊ शकते. दोन बॉल 1 पाहिजे. आता विकेट काढायची आहे. ते आता कशी काढायची. स्लीप लावा, पॉइंटला फिल्डर लावा, थर्डमॅनला फिल्डर लावा, कॅच काढा, काहीतरी करा. पाहूयात काय करेल. शैलीवर देखील तेवढं जडपण असणार आहे. बॅटर आता अगदी अतिश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शैलू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होतील. बॅटर अतिश. 2 बॉल 1 करायचा आहे. विकेट काढली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल, पण विकेट काढणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील चेक केलं गेलंय. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. आज पहिलीच मॅच बिग फाईट काटेकी टक्कर.
एक रन करायचा आहे बट विकेट थांबवून या बॉलवर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त काय घडलंय त्यामुळे क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आता समीकरण आलंय एक बॉल एक रन करायचा आहे काय मॅच रंगली आहे त्यामुळे कुठल्या खेळामध्ये कुठली मॅच मात्र जाईल याचा नेम नाहीये आज माहीमकर देखील मॅच सोडत नाहीयेत बट समोर मी गावदेवी स्टार्स आज नावातच गावदेवी आहे आणि तिकडे देखील गावदेवीने मात्र मागे उभे राहिली आहे काय रनआउट काढला मी नक्कीच तिकडे कौतुक करेल बनी होते तिकडे एक बॉल एक कंपल्सरी आहे काय मॅच रंगली आहे अगदी आणि ही अशी मॅच मग हा पहिला विकेट विन आहे त्यानंतर टॉस विन आहे सागर भारताने विश्वचषक गमावला होता का गमावला होता तर अतिरिक्त घेतलेल्या दबावामुळे आणि घरच्या मैदानावर जर तुम्ही दबावाला जर झुगारून खेळ नाही केला तर मग तुमचा संघ अडचणीत सापडू शकतो एवढंच म्हणेन सागर नक्कीच नक्कीच आणि आज म्हणजे हे खूप मोठं प्रेशर आहे तुम्ही आज क्वार्टर फायनल खेळता पहिलीच मॅच खेळताय त्यामुळे मॅच थोडीफार रंगताना पाहायला मिळाली आहे आता मात्र समीकरण आहे एक बॉल एक रन करायची आहेत आणि एक बॉल एक मला असं वाटतं रन करणं गरजेचं आहे टीम माहीम पॅकर माहीम त्यांच्या विरुद्ध गावदेवी स्टार्स अंधेरी काय मॅच रंगली आहे अतिशय स्ट्राईक गेंडला अतिशकडे देखील अनुभव आहे बट मॅच शैलू देखील आज कमबॅक केला गेलाय मॅच होती कुठे आणि आली कुठे क्रिकेट हा असा खेळ आहे ना की कधी कोण जिंकेल याचा नेम नाहीये या वर्षी सर्वांनी वर्ल्ड कप पण पाहिला चला मॅच चालू करायची आहे कोणाला वाटलं साऊथ आफ्रिका जिंकते कोणाला वाटतं न्यूझीलंड वन साईड जिंकेल कोणाला वाटलं इंडिया तर आता हरणारच नाहीये बट भाई ऑस्ट्रेलिया आली मॅक्सवेल आला वानकडे हलवलं आणि असं कमबॅक केलं ऑस्ट्रेलियाने की भल्या भल्या संघांना धक्के दिले आणि भारताला देखील एक मोठा धक्का दिला त्यामुळे कुठलीही मॅच कोणी जिंकेल एक बॉल एक आहे काय मॅच रंगली आहे चला मॅच चालू करायची आहे गावदेवी गावदेवी संघ गावदेवी गावदेवी संघ मॅच चालू करायची त्वरित एक बॉल एक भाई प्रत्येक बॅट्समन बोलत असेल मला एक बॉल 6 येऊ दे एक बॉल 4 येऊ दे पण एक बॉल एक कधी माझ्या चुकून नशिबात येऊ नये काय मॅच रंगली आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ दे एक बॉल मध्ये एक रनची गरज आहे अफलातून मॅच काय मॅच रंगली आहे माहीम पॅकर अगदी डगआउट मध्ये जरी सर्वांचे हार्टबीट चेक केलं तरी सर्वांचे हार्टबीट अगदी वरती असेल की जिंकू ते बॅट्समनची जर पाहिलं तर अगदी चला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मॅच बघूच नाही एक बॉल एकला ब्लड प्रेशर हाय झालंय सर्वांचं कारण की मॅचच तशी राहिली आहे अतिशला देखील अगदी घाम सुटला की नाकोडा मैदानात मी खूप वर्ष खेळलो बट आता ही मॅच मला नक्कीच खेळायचं आहे एक बॉल मध्ये एक रनची गरज आहे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शैलू स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अतिश एक बॉल एक काय मॅच आहे पैसा वसूल मॅच संडे फंडे सुपर संडे खऱ्या अर्थाने 14वं वर्ष आज मला असं वाटतं एक सक्सेसफुल आणि पहिलीच मॅच रंगतीये एक बॉलिंग ही मॅच जिंकली माहीम पॅकर माहीम संघ आणि जाऊन पोहोचतोय प्रथमच सेमीफायनल मध्ये 14 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि ही मॅच आपण पाहिलं तर जिंकत असताना सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय माहीम पॅकर्स माहीम संघ अभिनंदन पण हार्ड लक मी विनंती करेल टाळ्या वाजवायच्या आहेत गावदेवी स्टार संघासाठी काय फाईट केली आहे अफलातून फाईट कौतुक करेल